भारत देश एकीकडे डिजिटल इंडियाकडे मार्गस्थ होत असताना व 5G 6G कडे वाटचाल करीत असून मात्र वरबाडे गाव नेटवर्कपासून वंचित असल्यामुळे वरबाडे येथील सरपंच व नागरिक बसले तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला। मोजे वडबारे तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावची लोकसंख्या सुमारे 1200 असून याच गावात सुमारे 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शिक्षणासाठी त्यांना तालुक्याच्या म्हणजे चांदवड गावात जावे लागत आहे। सदर विद्यार्थी उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण, पदवीधर शिक्षण घेत आहेत। मात्र गावात मोबाईल नेटवर्कचे जाळे नसल्याने किंवा या गावात एकही कंपनीचे नेटवर्क टावर नसल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षण बाधा निर्माण होत आहे। सदर गावातील विद्यार्थी ग्रामीण व डोंगराळ भागातील असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत आहे। म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते। यासाठी नवनाथ जाधव यांनी अधिक माहिती दिली। काय सांगाल, आज या ठिकाणी उपोषणाला बसले? आम्ही कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त, मंत्रालय, CMO PMO पर्यंत पत्रव्यवहार करून आमच्या टावर संदर्भात जी मागणी, त्या मागणीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आजपर्यंत प्रशासनाने दिलेला नाही। त्यामुळे आम्ही आज येथे उपोषणाला बसलेलो आहोत। कोणतं नेटवर्क नाही? कोणत्या एकाही कंपनीचं नाही। BSNL त्यापासून तुम्हाला काय अडचणी काय आहेत? आता इथं आमच्याकडं ऑनलाईन क्लासेस वगैरे त्याचा विद्यार्थ्यांना लाभ भेटत नाही। पीक पेरे आज सध्या ऑनलाईन चालू आहे। ते पीक पेरे लागल्यामुळं पीक विमा झालं किंवा नुकसान भरपाई झालं, या संदर्भातली एकही आम्हाला लाभ भेटत नाही गावाला। ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजनेची माहिती होत नाही, त्याच्यामुळे शेतकरी वंचित राहतोय। म्हणजे मोबाईल टावर हे चालतच नाही, कुठलंच चालत नाही का? कोणतंही नाही, एक पण नाही। मग आतापर्यंत तुम्ही कोणाकडे किती दिवसापासून केलं हे पत्रव्यवहार? पत्रव्यवहार साधारण 2 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय। मग त्याचा काय प्रतिसाद नाही, कोणाचाच। स्थानिक लेवलचे तहसीलदार प्रांत कुणी नाही, कोणाचाच नाही, कुणी झालं नाही आतापर्यंत? किती तालुक्यापासून गाव किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर अंतर। तुमचं गाव काही डोंगर दऱ्यात आहे का? हा, डोंगर दऱ्यात। त्याचप्रमाणे पंचायत समिती मार्फत राबवण्यात येणाऱ्या MRGS सारख्या अनेक योजना सध्या ऑनलाईन जीव प्रणालीद्वारे राबवण्यात येतात। तसेच पीक पाहणी सुद्धा ऑनलाईन करण्यात आलेली असून ही पीक पेरे न लागल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे। कारण शासकीय स्कीमची माहिती वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही व त्याचा लाभ घेता येत नाही। तसेच गोरगरीब जनतेला घरकुल योजना, बचत गट, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय योजना गावात नेटवर्क नसल्यामुळे ते आपण योजनेची माहिती वेळेवर मिळत नाही। अशा सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन आज सरपंच या देखील उपोषणाला बसले आहेत। कोणचं काय नाही, आता आमचं गाव काय असं वंचितच आहे। आम्हाला एक घरकुल पण नाही आलं। काय कारण? मग ऑनलाईन झालं नाही ना, आता पूर्ण ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे आमच्या गावाला एक घरकुल नाही आलं आणि टावरचा शिवाय आम्हाला काहीच करता येत नाही। बसवले तर वायफाय नाही, काही फक्त नेट चालतं, बाकी काही चालत नाही। आम्ही जर समजा काही घटना घडली तर दवाखान्यात सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट होत नाही, आमचं कुठंच कॉन्टॅक्ट होत नाही। एखादी ॲम्ब्युलन्स बोलवायची, ॲम्ब्युलन्स पण नाही येत। मोबाईल म्हणजे तुमच्याकडे नाहीच? कधीपासून शक्यतो? भरपूर दिवसापासून, पण आता आम्हाला गरज आली ना, आता सगळं ऑनलाईन निघालं ना, त्याच्यामुळे आम्हाला गरज आहे आम्हाला। DC महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।